बघा, आज बटाट्याची भाजी, ऑमलेट, ज्वारीची भाकर, भात. आता रेसिपीला सुरुवात केली बटाट्याची भाजीला. आधी बटाटे मस्तपैकी निवडून घेतले, सोलून घेतले, वरचे साल काढून घेतले, पाण्यामध्ये टाकून दिले. 2 बटाटे घेतले, मस्तपैकी पाण्यामध्ये टाकून देते आणि थोडीशी डाळ टाकलेली आहे, मठाची डाळ, आणि 1 कांदा घेतला, तो निवडून नावडून सोलून घेते. हुबा खापा करते त्याचे. बघा, हे हुबावरचं साल काढून घेते, मस्तपैकी हुबे खापा करते. हुबे असं भजींना कसं करतो, हुबे बारीक चिरतो तशापैकी 1 कांदा हुबा कापून घेते आणि त्याच्यातच मिक्स करून घेते. अशी बटाट्याची मिक्स भाजी करते. हे बघा, असं टाकून देते आणि स्वच्छ करून घेते. आई तर टाकून देते आणि कढाई ठेवते. कढाईमध्ये थोडं तेल टाकते, भाजीपुरतं असं चवीनुसार तेल टाकते. जास्त काही तेलकट खात नाही. मग थोडंसं जिरं टाकते, मोहरी टाकली, थोडीशी तडतडू दिली, मग जिरं टाकते, थोडंसं लसूण टाकते. लसूण नाही ना ठेचला, काही नाही, थोडं 2-3 कापड्या अशा कुरतडून घेतलेल्या आहेत अख्ख्या, कारण कांदा असल्यामुळे लसूण थोडाच टाकते मी. आता 2-4 कापड्या अशा कुरतडून घेतलेल्या आहे आणि तिथं टाकले. मग जिरं टाकते, 1 चमचाभर जिरं टाकलं. आता लाल मसाला, हळद, धनापूड असं 2-3 चमचे लाल मसाला टाकते, कारण बटाट्याची भाजी थोडी तिखटच चांगली लागते, नाहीतर गुळचट लागते. हे बघा, आता मस्तपैकी आता हे सगळं एकत्र करून घेतलेले डाळ, कांदा आणि बटाटा हे मिक्स करून घेते. सगळे एकत्र टाकून घेते, मस्तपैकी कालून घेते. सगळे तिघांचा एकजीव करून घेते, सगळं पूर्ण कालून घेते. डाळ बीळ सगळा कांदा वगैरे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. चिरताना कापताना आणि डाळ पण याच्यातच भिजून जाते, पाण्यात स्वच्छ धुवून टाकली आणि याच्यातच टाकलेली. आता पाणी निथळून घेते. थोडेफार खालतळीला डाळ राहिलेली असते ना, ते पातेल्यातनं डाळ आणि 1 ग्लासभर पाणी टाकते. भरपूर होऊन देते, 1 ग्लास शिजायला लागते. मस्त आमची रस्सी लागते भाजी, जास्त रस्सा पण नाही, कमी पण नाही. चवीनुसार मीठ टाकते, मीठ शोधते मी, चवीनुसार मीठ टाकते. 2 किंवा 1.5 चमचा छोटे ते टाकून देते. बघा ना, आता शेंगदाण्याचं कूट थोडंसं हे झालं का चाळून घेते आणि मग वरून शेंगदाण्याचं कूट बारीक दळून ठेवलेलं आहे ते थोडंसं टाकते. जास्त काही टाकत नाही मी, शेंगदाण्याचं कूट पण मापातच टाकते नेमकं. आता डब्बा घ्यायला गेलेली आहे. हे बघा, आता शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं, तर चाळून घेते आणि मस्तपैकी झाकण ठेवून देते आणि 2-3 मिनिटात मस्तपैकी पॅक शिजून जाते. आता थोडा भात लावू म्हटलं, अर्धीशी वाटी. आता तांदूळ घेतलेले बारीक मस्तपैकी आता धुवून टाकते, स्वच्छ धुवून घेते. धुवून गेलं का त्याच्यामध्ये धुवून आणले, थोडंसं चवीनुसार मीठ टाकते, मीठ टाकून देते, थोडंसं कालून घेते मस्तपैकी. सगळ्या ठिकाणी मीठ लागायला पाहिजे. आणि थोडंसं आता तेल टाकू, कारण तूप नाही आहे त्याच्यामुळे तेलची धार लावली थोडीशी. आता कुकरचं
झाकण लावून देते आणि गॅसवर शिजवून ठेवून देते. भात लावून झाला, थोडी बटाट्याची भाजी झाली. आता ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत. तर ज्वारीच्या भाकरीसाठी आता थोडंसं, आता हे बघा ही भाजी शिजून गेली मस्तपैकी. बटाट्याची इकडं आले, हे तेवढ्यात त्यांना फ्रीजमध्ये काहीतरी खायचं होतं, शोधत होते मला. कुठं आहे बघ, तिकडं बघ. त्यांना काही सापडत नव्हतं. मध्ये मध्येच चालू होतं त्यांचं, इथं काबर ठेवलं म्हणे. म्हटलं अहो फ्रीजरमध्ये डाळा चांगल्या असतात. बरं म्हणे ठीक आहे. मग मी इकडं लगेच ज्वारीची भाकरचं घेतलं, कारण हलकं चांगलं असतं. आम्ही पोळ्या खात नाही, ज्वारीच्या भाकरी जास्त सहसा करून खातो. बघा आता ज्वारीचं मस्तपैकी थोडं कोमट पाणी केलं आणि मळून घेते ज्वारीचं पीठ मी. कारण परात काही घेत नाही, मस्त खोलसट आमचा ताट हे, त्या ताटातच मस्तपैकी भिजवून घेते. रगडून छानपैकी आता भाकर बनवते. आता मस्त जास्त वेळ रगडली का भाकर टिचा पडत नाही, भेगा पडत नाही आणि थोडीशी वातडपणा येतो. नाही ते तिच्या ज्वारीच्या भाकरला एवढा कस राहत नाही ना, त्याच्यामुळे तुटून जातात, कुठं कुटके पडतात. त्याच्यामुळे बराचसा वेळ रगडून घेतले. गरम पाणी केलं का थोडा वातडपणा येतो आणि मोठा गोळा झाला होता म्हणून थोडा कट करत कट केला आणि मस्तपैकी आधीच्या पद्धतीने अशी चाणकी वाळली आणि मस्तपैकी खाली थोडंसं पीठ टाकलं आणि मग थापडली मस्तपैकी. थोडं हाताला पीठ लावून घेतलं. आधी एका हाताने फड थापडून घेतली. मग दोघं हात लावले, मस्तपैकी असं दोर लावून फटफट थापडून घेतली. आणि तर बघा त्यांना बारीक लागते, जास्त जाडसर चालत नाही म्हणून थोडीशी अजून बारीक केली. बारीक करून थोडीशी टिचा जायला लागली. ते तेवढ्यात मी म्हटलं आता जाईल तुटून त्याच्यापेक्षा आता तव्यावरच टाकलेली बरी. मग असं थोडं करत आता उचलला, गॅस थोडा फुल केला आणि भाकर उलटी टाकल्यानंतर थोडंसं पाणी घेतलं कोमट आणि वरून फिरून घेतलं गरगर मस्त चोपडून दिलं तिला. आणि मस्तपैकी आता उलटीची शिदीकी करते. आता खुरपी सापडत नव्हती, इकडं तिकडं हानी झाली खुरपी. आता दिली उलटी सुलटी. आता दुसऱ्या भाकरीचं पीठ घेतलं, तशाच पैकी त्याच पद्धतीने रगडून दुसरी करते. अशा प्रकारच्या 4 भाकरी केल्या मी मस्तपैकी. आता ती पण तशीच करते, पटकन उलटी करून घेते, पालटी करून घेते मस्तपैकी. आणि 4 भाकरी करून घेतल्या छानपैकी. आणि तवशात म्हणे ते म्हणायचे मला भूक लागली चालू होतं त्यांचं मध्ये. मग मी कशा तरी 2-3-4 भाकरी टाकून घेतल्या मस्तपैकी. आता हिलाच किती वेळ रगडायला लागतोय बघा. रगडली नाही ते मुडून जातात, कुटके पडतात. रगडावंच लागते ती भाकर मस्तपैकी. आता रगडून घेतली. आता दुसरी भाकर वरची तव्यावरची शिजेपर्यंत खालची भाकरचा गोळा बनवला. तशाच पद्धतीने हे मस्तपैकी अशी हे केलं, पूर्ण हे करून घेतलं. मधला गोळा काढून घेतला, जाडसर वाटली म्हणून. मग अजून त्याच पद्धतीने खालपीठ टाकलं मस्तपैकी. एक हाताने थापते, एक हाताने किनारी गुंजते, म्हणजे ती मुडायला नको म्हणून दोघे हाताने सप करून थापडून घेतली. आणि मस्तपैकी थोडंसं असं. आणि तशा तव्यावरची भाकर म्हटलं बघू शिजली का काय. ती हिलाच गोल फिरवत बसली. आणि तव्यावरची भाकर आता बघते शिजली असेल ते पटकन. आता म्हटलं हे बघा, आता बघू. आता तवा उतरून घेऊन त्याच्यावर शेकू. कोणी म्हणतं शेकूने मग शेकायचं कुठं गोवा कॅन्सल होतो, पण मग तव्यावरची भाकर फुगत नाही बघा. हिला कसा टंब फुगा आला, दूर निघायला लागला एका साईडने. त्याने फुगली नाही भाकर किंवा मग शिजली नाही ते भाकर, पण खाऊशी वाटत नाही. मस्तपैकी 4 बाजूने शिजून घेते गोल फिरून. कारण बघा हिची वाफ जर बसली ना हातांना खूप लालसरपणा येतो. आणि खूपच वाफ भरलेली असते ह्या ज्वारीच्या भाकरमध्ये. आणि मस्तपैकी पातळ असल्यामुळे दोघी बाजू सेम आल्या. सेम पापडसारखा पापडी फुगली. आता पुन्हा ताट ठेवला आणि तिकडं मी खाल ताट आणि त्याच्यावरती पांढरा रुमाल टाकलेला होता. तिथं मस्तपैकी बघा आता दुसरी भाकर पण झाली. अशा पद्धतीच्या भाकरी तिथं ठेवून देते. आणि आता मस्तपैकी लगेच तव्या त्याच्या गॅसवर ठेवते आणि
ही शिजली का भाकर बघा मस्त शिजली आता आणि तव्यावरती उचलून ठेवून देते. झाले आता माझ्या 4 भाकरी केल्या अशा पद्धतीने. आता ही पण 4थी भाकर होती, ही शिजवून घेते छानपैकी. आणि मस्तपैकी हे बघा इकडे पांढरा रुमाल आहे, त्याच्यात भाकरी 3 ठेवलेल्या आहेत. आणि आता ती पण भाकर त्याच्यातच टाकून घेते. ही काढून घेते. बघा किती फुगा आलेला आहे, नाही ते तो जर फुटला ना तो हातांवरच येतो. खुरपीने ठेवले ते बघा. ह्या 4 प्रकारच्या 4 भाकरी बारीक बारीक करून घेतल्या. आम्हाला एकदम बारीक भाकर लागतं, जाडसर कोणी खात नाही. हे बघा मस्तपैकी दोन्ही बाजूने शेकून घेतलं आणि आता मस्तपैकी झाकून झुकून